नक्की प्रणाली अशाच सोबत राहा। आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा आरक्षण पडलेला आहे आणि तिथूनही 2 नावे समोर आलेली आहेत। आता आपण जालनामध्ये बघूया काय घडतंय। आपण केडीएमसी बघितलं, ठाणे बघितलं, आता जालन्यामध्ये एससी प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे। एससी प्रवर्ग जालन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी, जालन्यामधून अनुसूचित जाती असं आरक्षण पडलेलं आहे। म्हणजे एससी प्रवर्ग ठाण्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग आणि जालन्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग, स्त्री पुरुष कोणीही असू शकतं महापौर। त्यामुळे आता 3 आपल्यापर्यंत महापालिका पोहोचलेली आहेत। पहिली केडीएमसी अनुसूचित जमाती, दुसरी ठाणे आणि जालना दोन्हीही एससी प्रवर्ग। आता बोलूया अजित मांढरे आपले प्रतिनिधी, त्यांच्याबरोबर। अजित, कल्याण डोंबिवली आणि ठाणे सोडत निघाली आहे, काय सांगशील? अजित, काही क्षण थांबवते, लातूर मध्ये सुद्धा एससी प्रवर्ग। तुम्ही न्यूज 18 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर सतत बघत राहा, तुम्हाला आरक्षण सोडत आम्ही दाखवतो आहोत। म्हणजे महापालिका निवडणुकांनंतर कशी प्रक्रिया चालते त्याचं सुद्धा सगळं अपडेट तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे। तुम्ही लातूरची आणि त्या जालन्याची आणि त्यानंतर लातूरची सोडत बघताय। एससी प्रवर्ग जालन्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती आणि आता लातूरमध्ये सुद्धा एससी प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती। आता जाऊया, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, काय सांगाल केडीएमसी ठाणे? केडीएमसी मध्ये अनुसूचित जमाती हे आरक्षण, त्यामुळे इथं हर्षला थविल या शिवसेनेच्या, त्याच पद्धतीने किरण बांगले हा उच्च शिक्षित तरुण आहे, याचं नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। किरण बांगले हा प्रभाग क्रमांक 5B मधून निवडणूक लढत होता आणि तिथं किरण बांगलेने मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती किरण बांगले याला थोडी राजकीय पार्श्वभूमी आहे, राजकीय घराण्यातून तो थोडा येतो आणि त्यामुळे एक अनुभवी व्यक्ती म्हणून आणि उच्च शिक्षित तरुण म्हणून त्या किरण बांगले याचं नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। आणि यांच्यानंतर हर्षला थविल यांचं नाव सांगितलं जातंय। तर ठाण्यामध्ये पद्मा भगत आणि जानकर म्हणून या आहेत, या दोघींचं नाव समोर येते। तिथे देखील एससी प्रवर्ग पडलेला आहे। त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकं कोणाचं नाव पुढे केलं जाईल हे जवळपास स्पष्ट थोड्या वेळात होईल। पण कल्याण डोंबिवलीमध्ये नक्की नक्की अजित, पुन्हा तुझ्याकडे येतो, पण लातूर विषयी एक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया। लातूर मध्ये अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे। एससी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे लातूर मध्ये। आतापर्यंत आपल्याकडे आला केडीएमसी, ठाणे, जालना, लातूर, एससी प्रवर्ग महिला लातूर असं आरक्षण पडलेलं आहे। लातूरची ही बातमी, म्हणजेच अनुसूचित जाती महिला याकरता आरक्षण पडलेलं आहे। आतापर्यंत आपण बघितलं केडीएमसी, ठाणे, जालना, लातूर इथली आरक्षण सोडत पडलेली आहे। त्याचे अपडेट सगळ्यात आधी आपण न्यूज 18 मराठीवर बघताय। फक्त अपडेट नाही बघत आहात की कुठे कुठलं आरक्षण पडलंय, तर आपण नावं सुद्धा लगेच पोहोचवतोय तुमच्यापर्यंत की त्या प्रवर्गामध्ये आता कोण आहेत, कुठली नावं समोर येत आहेत आणि त्यांना महापौर पद कसं मिळू शकतं। पुन्हा एकदा अजित यांच्याकडे जाऊया। अजित आपल्याबरोबर आहेतच। अजित, जसं तू म्हणालास केडीएमसी मध्ये कुठली कुठली नावं समोर येत आहेत, तसं ठाण्यामध्ये काय चित्र आहे? ठाण्यामध्ये देखील एससी प्रवर्ग असल्यामुळे तिथं जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार डॉक्टर दर्शना जानकर यांचं नाव आता आघाडीवर आलेलं आहे। आणि त्याचबरोबरीनं त्या डॉक्टर म्हणजे उच्च शिक्षित तरुण आहेत। पुन्हा मुद्दा तोच की डॉक्टर दर्शना जाधव या जरी पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या, पहिल्यांदाच निवडणूक त्यांनी लढवलेली असली तरी त्यांचे पती जे आहेत योगेश जानकर हे राजकारणामध्ये गेले अनेक वर्षापासून आहेत। एवढंच काय तर योगेश जानकर यांची आई ही बऱ्याच वर्षापासून नगरसेविका होत्या आणि यामुळे जानकर परिवाराला देखील संपूर्ण कारभाराचा आणि संपूर्ण जी प्रशासकीय यंत्रणा असते त्यांचा पूर्णपणे अनुभव असल्यामुळे दर्शना जानकर यांचं नाव आता आघाडीवर आलेलं आहे। दुसरीकडे पद्मा भगत यांचं देखील नाव जे आहे ते आघाडीवरती आहे। पण दर्शना जानकर या डॉक्टर आहेत, त्याच पद्धतीने त्या उच्च शिक्षित आहेत आणि जानकर परिवाराचा राजकीय वारस, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दर्शना जानकर यांचं नाव जे आहे ते पुढे येऊ शकतं। नक्की नक्की तुम्ही असेच राहा सोबत। मात्र आपल्याला परत परत काही अपडेट्स येत आहेत, ते पण आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। लातूरमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलंय आणि जालन्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला असंच आरक्षण पडलेलं आहे।
दोन्ही ठिकाणी लातूर आणि जालन्यामध्ये, जालना ही पहिली महापालिका यावेळेला, पण लातूर आणि जालन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे। ठाण्यामध्ये पद्मा भगत आणि डॉक्टर दर्शना जानकर यांचं नाव पुढे येतं आहे। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती असं आरक्षण पडलेलं आहे, तर केडीएमसी मध्ये अनुसूचित जमाती असं आरक्षण पडलेलं आहे। ती देखील नावं आपल्या समोर आली। किरण भांगले, हर्षला थविल ही नावं आपल्याला केडीएमसी मधनं पुढे आली आहेत आणि अजून काही नावं आहेत। तर 4 महापालिका आतापर्यंत समोर आल्या आहेत ज्याची आरक्षण सोडत निघालेली आहे। एक अनुसूचित जमाती आणि 3 अनुसूचित जाती, त्यामध्ये सुद्धा लातूर आणि जालना या अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे। सगळे अपडेट, सगळी ताजी बातमी न्यूज 18 मराठीवर तुम्ही बघता आहात आणि आमचे सहकारी जे त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत ते सगळे आपल्याला तिथली नावं सुद्धा सांगतायत की कुणाला या आरक्षण सोडतीनंतर चान्स मिळू शकतो महापौर होण्याचा, कुणाची वर्णी महापौर म्हणून लागू शकते, त्याचे अपडेट्स आपण घेतोय। पुन्हा एकदा जाऊया आपण अजित यांच्याकडे। अजित, कालच्या केडीएमसीतल्या नाट्यमय घडामोडींनंतर आजची ही सोडत आणि समोर आलेली नावं कसं बघावं लागेल? सुवर्ण, काल जी नाट्यमय घडामोड घडली की ज्या पद्धतीनं मनसेनं पुढे येऊन पाठिंबा दिला आणि जाहीर पाठिंबा देण्याचं पत्र दिलं, सत्तेमध्ये सामील होण्याचं त्यांनी तिथं निश्चित केलं। आणि काल नवी मुंबईतील कोकण भवन इथे ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर आज जी आरक्षण सोडत झालेली आहे, या आरक्षण सोडतीमध्ये बऱ्याच लोकांना धक्का बसलेला आहे। कारण का, बरेच अशी अनेक राजकीय व्यक्ती आहेत की ज्यांना अनेक महत्वाकांक्षा होत्या, गेले अनेक वर्षापासून 5-5, 6-6 टर्म नगरसेवक निवडून आले होते। निवडणुकीच्या काळामध्ये एकाच घरामध्ये 2-3 तिकीट त्यांनी घेतली होती। अर्थात बऱ्यापैकी ते काही ठिकाणी निवडून आलेले आहेत, पण अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे। पण असं असताना देखील जे निवडून आलेले आहेत, ज्यांनी अनेक वेळा स्थायी समिती पद असेल, उपमहापौर पद असेल, महापौर पद असेल, या सगळी पदं भोगलेली आहेत, अशांना देखील आता लॉबिंग लावली होती कशा रीतीनं आपल्यालाच हे पद महत्वाचं मिळावं। पण ज्या पद्धतीनं आरक्षण पडलेलं आहे, हे आरक्षण लक्षात घेता इथं बऱ्याच जे दिग्गज लोक आहेत त्यांचे स्वप्न भंग झालेले आहेत आणि किरण भांगले, हर्षला थविल यासारखी नवीन नावं जी आहेत, यांची सगळी नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती नेमकं आता कल्याण महानगरपालिकेमधून कशा रीतीनं जो संपूर्ण कारभार जो आहे तो चालू जातो, कशा रीतीनं प्रशासकीय व्यवस्था चालू जाते ते देखील पाहावं लागेल। ठाण्याकडे आपण जर पाहिलं तर ठाण्याकडे डॉक्टर दर्शना जानकर त्यांच्या पतींचा असलेला राजकीय वारस आणि पद्मा भगत यांचा देखील असलेला अनुभव, या दोघींची नावं समोर आलेली आहेत। अर्थात ह्या दोघी महिला आहेत, आणखीन पुरुषांची काही नावं समोर यायची आहेत, पण जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेकडे ठाण्याला एससी प्रवर्गातून कोणताही उमेदवार जो निवडून आलेला नगरसेवक आहे तो तुर्तास तरी दिसत नाहीये। त्यामुळे डॉक्टर दर्शना जानकर आणि पद्मा भगत या दोघांची नावं जी आहेत ती चर्चेमध्ये जास्त आहेत। नक्की असेच सोबत राहा। आपण आपल्या प्रेक्षकांना थोडीशी अपडेट देऊया। 8 महापालिका अशा आहेत जिथे आरक्षण सोडत निघणार आहे। 8 महापालिका अशा आहेत जिथे ओबीसी आरक्षण साठी सोडत निघेल। त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला सुरुवात झालेली आहे। म्हणजे ओबीसी महापौर 8 महापालिकांमध्ये होणार आहे, त्याच्या विषयीचे अपडेट सुद्धा आपल्याला मिळतील। पण 29 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये आरक्षण असणार आहे। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असेल। तर त्या 8 महापालिका कुठल्या? पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूर, जळगाव यात ओबीसी महापौर होणार आहे। न्यूज 18 मराठीवर सगळ्यात आधी हे तुम्ही अपडेट बघता आहात। अचूक आणि ताजी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। 8 महापालिका ज्यातल्या 4 महापालिकांचं आरक्षण समोर आलेलं आहे। त्यातली पहिली म्हणजे केडीएमसी, जिथे अनुसूचित जमाती, मग स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतं, तो महापौर होईल। त्याच्यानंतर नावं सुद्धा केडीएमसीची समोर आली आहेत की कोण महापौर होऊ शकतं, त्या प्रवर्गात कोण आहे। इतर 3 ज्या महापालिका होत्या ज्याची आरक्षण सोडत निघाली आहे त्यामध्ये आहे ठाणे, जालना आणि लातूर। तिन्ही ठिकाणी अनुसूचित जाती असा प्रवर्ग आलाय। फक्त ठाण्यामध्ये स्त्री पुरुष अनुसूचित जाती कुणीही महापौर होऊ शकतं। जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला असा आरक्षण पडलेलं आहे। त्यामुळे महिलेला चान्स मिळेल लातूर आणि जालन्यामध्ये।
SC प्रवर्गातल्या म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातल्या. आता या झाल्या 4, अजून 4 आरक्षण सोडती निघायच्या आहेत आणि ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे. त्या 8 महापालिका कुठल्या हे सुद्धा न्यूज 18 मराठीवर तुम्ही आत्ताच ऐकलं. त्या 8 महापालिका आहेत पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर, उल्हासनगर, चंद्रपूर, जळगाव. इथं ओबीसी महापौर होणार आहे. आतापर्यंत आपण फक्त प्रचार कसा झाला, आरोप प्रत्यारोप कसे झाले आणि त्यानंतर कशा प्रकारे मतदान आणि मतमोजणी झाली याचे A to Z अपडेट न्यूज 18 मराठीवर घेत होतात. आता मात्र इथेच थांबत नाही होत आम्ही. त्याच्या पुढची प्रक्रिया कशी असते, महापौर कसा बसतो आणि त्यासाठीची प्रक्रिया कशी असते, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि त्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आरक्षण सोडतीचा टप्पा. आरक्षण सोडत काय होते, मुंबई महापालिकेची किती वाजता